मराठा आरक्षणाचा फायदा कुठे होणार आहे, कसा होणार आहे यावर एक नजर टाकूया। मराठा समाजाला आरक्षण मिळालं का हा पहिला प्रश्न। तर आज जे अधिवेशन झालंय त्यानुसार राज्यामध्ये मराठा आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालंय। दुसरा प्रश्न आहे की मराठा समाजाला जर आरक्षण मिळालंय तर ते किती टक्के आहे। मराठा समाजाला आज दिलेल्या आरक्षणानुसार 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे। मराठा समाजाला जे 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे ते कुठे कुठे लागू होईल, तर नोकरीमध्ये म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षणाची तरतूद असेल मराठा समाजासाठी, तर शिक्षणामध्ये सुद्धा मराठा समाजासाठी 10% आरक्षणाची तरतूद असेल। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही जी मागणी करण्यात आली होती ती मान्य झाली आहे का, तर ही मागणी मान्य झालेली नाही। मराठा समाजाला जे आरक्षण आज मान्य करण्यात आले ते स्वतंत्र संवर्गातून देण्यात येणार आहे आणि ओबीसी समाजाला मिळत असलेल्या ज्या सगळ्या सवलती आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या सवलती या आरक्षणामध्ये लागू होणार नाहीत। मग राज्यातली 50% आरक्षणाची मर्यादा आज ओलांडली गेली आहे का? होय। महाराष्ट्रामध्ये आधीचे आरक्षण होतं 52%, त्यामध्ये आता नवीन 10% आरक्षणाची भर पडली आहे। मग मराठा समाजाला कोणकोणत्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळेल? सरकारी शाळा, मंत्रालय, क्षेत्रीय कार्यालय, जिल्हा परिषदा, विद्यापीठ आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये एमपीएससी मार्फत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये मराठा समाजासाठी हे आरक्षण लागू होईल। मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश घेताना आरक्षण कुठे कुठे लागू होईल, तर सगळ्या सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांच्यासाठी 10% आरक्षण असेल, मराठा समाजासाठी ते लागू असेल। मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळालं का? नाही। राज्यामधल्या संख्याबळानुसार या समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व राजकीय क्षेत्रामध्ये आहे, त्यामुळे राजकीय आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं नाही। मराठा आरक्षण केंद्रामध्ये लागू असेल का? नाही। मराठा आरक्षण हे राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या कायद्यानुसार देण्यात आलेलं आहे, त्यामुळे हे आरक्षण केंद्रामध्ये लागू नसेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।